निलेश राणेंनी नितेश राणेंना जाब विचारावा, राणे बंधूंकडून एकमेकांची बदनामी, नारायण राणेंसमोर नवं आव्हान, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पैसे वाटल्याचा शिवसेनेचा आरोप, बदलापुरात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने. महायुतीतील फुटीमुळे शेवगावात चुरशीची लढत, महायुतीच्या घटक पक्षांचे स्वतंत्र उमेदवार रिंगणात. कर्जवसुलीला स्थगिती फारशी उपयोगी नाही, शेतकऱ्यांसाठी उपाय नकोत, पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचं वक्तव्य. शेतकऱ्यांसाठी तात्पुरते उपाय नकोत, शरद पवार यांचं विधान. कोल्हापुरात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा सुळसुळाट, शिक्षकांनीच बोगस दिव्यांग प्रमाणपत्र बनवल्याचं उघड. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऍक्शन प्लॅन, बोगस जन्म मृत्यू दाखले रद्द करण्याचे आदेश. तेजस्विनी घोसाळकर एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, तेजस्विनी घोसाळकर शिवसेनेकडून निवडणूक लढण्याची शक्यता, जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती. येवल्यामध्ये महायुतीसाठी भुजबळ कुटुंब रंगलं प्रचारात, येवला नगर परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार, विशाखा भुजबळ यांचा विश्वास. मुंबईतील वायू प्रदूषण समस्येबाबत मिलिंद देवरांचं आयुक्तांना पत्र, हवेची गुणवत्ता सुधारेपर्यंत बांधकामांवर तात्पुरत्या स्थगितीची मागणी. जळगावमध्ये ग्रामस्थांकडून 4 जणांना चोप, नकली नोटांची तस्करी आणि चोरीचा संशय, मध्य प्रदेशातील 4 जण पोलिसांच्या ताब्यात, 1 जण फरार. कमळाचं बटन दाबा आणि राष्ट्रवादीला विजयी करा, गोंदियात राष्ट्रवादी उमेदवाराच्या पतीचं भर सभेत वक्तव्य, प्रफुल्ल पटेलांसमोरच वक्तव्य केल्यानं चर्चांना उधाण. गौरी गर्जा आत्महत्या प्रकरण, पती अनंत गर्जेला 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी, गौरीच्या अंगावर जखमा आढळल्याचं अहवालात समोर. मालेगाव चिमुकले अत्याचार आणि हत्या प्रकरण, आरोपीला 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. घंटागाडीत गेलेले सोन्याचे दागिने मिळाले परत, अंकिता मोरे यांनी घंटागाडी कामगारांचे मानले आभार. मुंबईतील रेल्वे स्टेशनवर दिवसा ढवळ्या, महिलेची छेड, गोवंडी रेल्वे स्टेशनवरचा प्रकार. सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी 5 जणांवर आरोप निश्चित, विशेष मकोका कोर्टानं आरोपीच्या विरोधात 15 आरोप केले निश्चित. दिल्लीमध्ये विमान अपघात टाळण्यासाठी नवीन व्यवस्था, उड्डाणापूर्वी विमानाच्या 5 तपासण्या होणार, आधी फक्त व्हायची एकच तपासणी. चीनमध्ये रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्यांना ट्रेनची धडक, भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू.